नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया। धडगाव पोलिसांचा दणका, 3.25 लाखांचे 25 हरवलेले मोबाईल जप्त। अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या हस्ते मूळ मालकांना वाटप। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क धडगाव। गेल्या काही दिवसांत हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात धडगाव पोलिसांना मोठे यश आले आहे। सायबर सुरक्षेचे गांभीर्य ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत धडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने 2,97,000 रुपये किमतीचे एकूण 25 हरवलेले व चोरीचे मोबाईल यशस्वीरित्या हस्तगत केले। हे सर्व मोबाईल धडगाव पोलीस ठाण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आले। स्वतःचा हरवलेला मोबाईल पुन्हा सुपूर्द झाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि मोठा दिलासा पाहायला मिळाला। आजच्या डिजिटल युगात मोबाईलमध्ये केवळ संपर्क क्रमांकच नव्हे तर नागरिकांचा अत्यंत महत्त्वाचा वैयक्तिक डेटा, बँक खात्यांची माहिती आणि आठवणी दडलेल्या असतात। त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यास नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। ही बाब लक्षात घेऊन शहादा डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील आणि धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष पावरा यांनी केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला। तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवून त्यांनी एकामागून एक तब्बल 25 मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले। धडगाव पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने अप्पर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली होती। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांच्याच हस्ते सर्व 25 मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले। या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून धडगाव पोलिसांचे आणि विशेषतः तपासी पथकाचे भरभरून कौतुक होत आहे। नागरिकांना पोलिसांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे की मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा केंद्र सरकारच्या cr.gov.in ची लिंक या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी। या पोर्टलमुळे चोरीचा मोबाईल ब्लॉक होतो आणि त्यात नवीन सिम टाकल्यास पोलिसांना त्वरित लोकेशन मिळणे सोपे जाते, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।